सज्जन श्रोते हो, निशिदिनीमध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत. आजच्या निरूपणाचा विषय आहे अमृताची गोडी अमृते चाखली. अमृताने अमृताची गोडी चाखली. याचा अर्थ असा की आपल्या हृदयात जे अमृत तत्व आत्मतत्व राहिलेलं आहे ते आत्मतत्व आत्म्यानेच चाखावं, आपणच आपली गोडी चाखावी, असा हा आत्मानंदाचा अनुभव असतो. आणि आत्मानंदाच्या अनुभवावर आधारित आजचं निरूपण आहे. अमृताची गोडी अमृते चाखली. संस्कृत सुभाषित आहे, अमितानंद मुत्सृज्य सुसाध्यम यः प्रवर्तते मिते वस्तूनि दुस्साध्ये स्वात्महास शठ स्मृतः. म्हणजे सुसाध्य परिपूर्ण आनंद त्यागुनी मर्यादित दुस्साध्य वस्तू प्रवृत्त राही जो, ऐसा अज्ञानी मूर्ख आत्मघाती जनाप्रती ओळखला जाईतो. येथे सहज व्हावे आपल्या सर्वांच्या अंतरी नांदत असलेल्या हरिहर रूप एकमेवा द्वितीय आत्मवस्तू व तिच्या परिपूर्ण आनंदाचा संदर्भ आहे. हा आत्मानंद वास्तवात प्रत्येक जीवाला सुसाध्य म्हणजे सहज प्राप्त असून तो प्रत्येकाचा जन्मसिद्ध हक्क आहे. मात्र तिकडे दुर्लक्ष करून जी माणसे प्रयत्न साध्य किंवा तुलनेने मिळण्यास कठीण अशा क्षणभंगूर संसारी वस्तू विषय प्राप्ती सुखाच्या मागे लागतात, ती माणसे अज्ञानी मूर्ख तथा आत्मघातकी म्हणूनच समाजात ओळखली जातात. जसा कस्तुरी मृग आपल्या शरीरात असलेल्या कस्तुरीला न जाणता, जसा कस्तुरी मृग आपल्या नाभिस्थित असलेल्या अनमोल कस्तुरीला न ओळखता, तिचे स्थान आपल्याच शरीरांतर्गत असल्याचे न जाणता तिच्यासाठी रानोमा फिरतो, तद्वतच माणूस स्वस्थित आत्मनिधान रूपी असलेल्या अपरिमित व सुसाध्य आत्मा व आत्मानंदाचा विसर पडून अन्य तुलनेने क्षुद्र क्षणभंगूर व मिळण्यास कठीण व खडतर असलेल्या भौतिक विषय सुखाच्या मागे लागतो. त्याचे हे असे वागणे आत्मघातकी म्हणजे स्वसर्वनाश आपल्याच हाताने ओढवून घेणाऱ्या मूर्खासारखेच असते. या सुसाध्य परिपूर्ण आत्मानंदाची गोडी कसे असते ते पहा. मेघवृष्टीमध्ये पान 122-123 वर आणि आत्मोपनिषद पुस्तकात पान 140-141 वरती हे काव्य रूपाने निवेदन आलेले आहे. 25/6/2004 रोजी हे काव्य प्रचवलेले आहे. अमृताची गोडी अमृते चाखली. याचा सरळ अर्थ असा आहे, 25/6/2004 पूर्वी आपल्यातील या आत्मवस्तूचा, त्याचा आनंद, त्याचा उगम, त्याचा शोध या नारायणाला लागला नव्हता. आणि 25/6/2004 च्या सुमारास त्याला आपल्या हृदयातील हा जो अमृत ठेवा, हरिहर रूप आत्मवस्तूचा ठेवा आहे, पांडुरंग रूप उभा असलेला शरीरांतर्गत आत्मा आहे, त्याचे सुख व त्याचे सुख निधान म्हणजे सुखाचा साठा, त्याचा त्याला शोध लागला. आणि त्या दिवसापासून हा सर्वसाधारण नारायण बिलकुल सर्वसाधारण माणसांप्रमाणे न वागता केवळ आणि केवळ आपल्या आत्मानंदाच्या मागे लागला. आणि तेथपासून आजपर्यंत केवळ आणि केवळ त्या आत्मानंदाच्या तृप्तीमध्येच समाधानामध्येच आहे. तर अमृताची ओढी अमृते चाखली. पूजनात भक्तिभाव बहरे मम हृदयात कमल उमले. तव सहवास जीवन सुवास मन पारिजात सुगंधाची साथ. तो हावे गाता वाचा धन्य होई नामकंठी धरिता अलंकृत होई. तो नामे टाळी हाती वाजविता हातो हात हाती पडे निजस्थिती. समचरण जैसा विटेवरी राही तैसा पांडुरंग निजांगी मी पाही. दर्शनाचा लोभ नाही आता उरला कस्तुरीचा लाभ मृगाला लाभला. कस्तुरी मृगाला कस्तुरी भेटली अमृताची ओढी अमृते चाखली. जसा करकटेवर पाय विटेवर घेऊन अत्यंत स्थित आणि समचरण प्रस्थापित केलेला विठोबा आपण पंढरपूरला पाहतो, त्याच पद्धतीने करकटेवर पाय विटेवर ठेवून समचरण विठोबा ज्या दिवशी आपल्या हृदयात आपणाला भेटतो तेव्हा लक्षात येते की हा समचरण
ठेवून उभा असलेला आणि करकटेवर पाय विटेवर ठेवलेला हा जो पांडुरंग आहे तो म्हणजेच केवळ अचर अढळ परब्रह्म आहे. ब्रह्म काही करत नाही, परंतु त्याच्या असण्याने सर्वांना सहज आनंदाची प्राप्ती होते. तसाच हा पांडुरंग जेव्हा आम्ही आमच्या हृदयात आत्मारूप पाहिला त्या दिवशी खऱ्या अर्थाने अमृताची चव अमृताने चाकली. आता नीट एक एक ओळ बघूया. तव पूजनात भक्तिभाव भरे मम हृदयात कमल उमले. हे पांडुरंगा, हे आत्मराजा, तो पूजन करता करता माझ्या हृदयात भक्तीचा भाव भरून आला आणि त्या भरलेल्या भक्तिभावामध्ये तुझी भक्ती भावपूर्णरित्या मी पार पाडत असताच माझ्या हृदयात कमल उमलले. म्हणजे माझ्या हृदयात भक्तीचं प्रसन्न कमल उमललं आणि त्या कमलाचा सुगंध, त्या भक्तीचा सुगंध माझ्या सर्वांगाला अंतर्बाह्य व्यापून उरला. तव सहवास जीवन सुवास मन पारिजात सुगंधाची साथ. हे आत्मदेवा, हे विठ्ठला, हे हरहरी रूप परब्रह्मा, तुझा सहवास हाच खरा जीवनातील सुवास आहे, हाच खरा जीवनाचा परिमल आहे. आणि तुझ्या या परिमल साथीमुळे मन पारिजात सुगंधाची साथ. मनाला पारिजातकाचा सुगंध प्राप्त व्हावा तसं तुझ्या पूजनात, तुझ्या सहवासात जीवन सुवासिक होतं आणि मन सुद्धा पारिजातकाच्या प्रसन्न सुगंधाने टवटवीत किंवा प्रसन्न होतो. तव भावे गाता वाचा धन्य होई, नामकंठी धरिता अलंकृत होई. हे आत्मदेवा, हे पांडुरंगा, हे विठ्ठला, हे हरहरी रूप सर्वेश्वरा परब्रह्मा, तुझं नाव भावपूर्ण गाता गाता वाचा धन्य होई. म्हणजे वाणी कृतकृत्य होते आणि वाणीला धन्यता म्हणजे मदभाग्य प्राप्त होतं. नामकंठी धरिता अलंकृत होई. तुझं नाव कंठात धरल्यामुळे कंठ सुद्धा सुशोभित होतो किंवा अलंकृत होतो. तो नामे टाळी हाती वाजविता, हातोहात हाती पडे निजस्थिती. तुझ्या नामाची टाळी वाजवता वाजवता निजस्थिती म्हणजे आपलं आत्मरूप, आपली आत्मस्थिती, आपलं स्वरूप हातोहात हाती पडे. आपलं नेमकं स्वरूप काय आहे ते सहजासहजी तुझ्या नावाने टाळी वाजवता वाजवता आपल्या आत्मस्वरूपाचा सहजासहजी बोध होतो. समचरण जैसा विटेवरी राही, तैसा पांडुरंग निजांगी मी पाही. समचरण ठेवून जसा विटेवर पांडुरंग उभा आहे तसाच पांडुरंग माझ्या हृदयामध्ये निजांगी मी पाहिला आहे. तर विटेवरचा पांडुरंग आणि निजांगी भेटलेला समचरण पांडुरंग हा दुसरा दिसा काहीच नसून बाहेरचा जो पांडुरंग आहे, विठ्ठल आहे, तोच आतला आत्मरूप आत्मा किंवा ब्रह्म आहे. म्हणून बाहेरचा जो करकटेवर पाय विटेवर ठेवलेला समचरणाचा पांडुरंग आहे तोच निजांगातील पांडुरंग, तोच शरीरा अंतर्गत असलेला पांडुरंग म्हणजे आत्मदेव किंवा आत्मराज आहे किंवा ज्याला सर्वेश म्हणतात. म्हणजे हरहरी रूप आत्मा असा तो आहे. आता हे सर्व कळल्यानंतर दर्शनाचा लोभ नाही आता उरला, कस्तुरीचा लाभ मृगाला लाभला. हे दर्शन झाल्यानंतर अन्य कुठल्याच भौतिक गोष्टीमध्ये आस उरली नाही, इच्छा उरली नाही, प्राप्तीची तळमळ उरली नाही आणि सर्वसाधारण सांसारिक वस्तूविषयी पाहावं, ऐकावं, जाणावं, त्याच्यातून काही मिळवावं असं काही उरलंच नाही. म्हणून दृश्य जगातील दर्शनाचा आता लोभ उरला नाही. कारण अंतरंगातील आत्मदृश्य आत्मदेवाचं रूप प्राप्त झाल्यामुळे नव्हे आपणच तो आत्मा होते जाणल्यामुळे आता कुठल्याही तऱ्हेने दर्शनाचा लोभ उरला नाही. कारण कस्तुरीचा लाभ मृगाला लाभला. जेव्हा कस्तुरी मृगाला आपल्याच अंतरंगात असलेली, आपल्याच नाभिस्थानी असलेली कस्तुरी मिळते तेव्हा कस्तुरीला कळतं की कस्तुरी आपल्याच हृदयात आहे. याचा अर्थ आपणच कस्तुरी मृग आहे आणि कस्तुरी मृगाला अन्य क्षुद्र गोष्टीची जशी इच्छा नसते तसं ज्याला आत्मानंद मिळाला त्याला अन्य कुठल्याही क्षुद्र दर्शन लाभाची इच्छा उरत नाही. आणि मग जी अवस्था होते
कस्तुरी मृगाला कस्तुरी भेटली, अमृताची गोडी अमृते चाखली. कस्तुरी मृगाला त्याच्या नाभिस्थानाच्या कस्तुरीचा शोध लागला, त्याचं रानमाळ फिरणं थांबलं. तसंच आतील आत्मा आणि आत्मानंदाचा ज्याला शोध बोध झाला, तो सर्व भटकणे सोडून निजस्थितीतच त्याला आत्मदेव आणि आत्मपूजा आत्मगौरव प्राप्त होतो. नव्हे खऱ्या अर्थाने तो स्वतःचे पूजन करतो. आणि जसे अष्टावक्र महाराज म्हणतात, मला माझे नमस्कार एकला अविनाशी मी, जाईना येईना कोठे तरी विश्वव्याप्त मी. मलाच माझे नमस्कार असो, कारण आत्मा म्हणून मी खरोखर एकमेव द्वितीय असा अविनाशी आहे. त्या कारणाने मी कुठे गेलो नाही व कुठून कुठे आलो नाही, तरी सुद्धा जिथे आहे तिथल्या तिथेच मी स्वयंदेव आत्मदेव आहे. त्यामुळे मला माझे नमस्कार एकला अविनाशी मी, जाईना येईना कोठे तरी विश्वव्याप्त मी. म्हणजे कुठेही न जाता कुठेही न येता आपणच विश्वव्याप्त परमेश्वर आहोत याचा बोध होणं हाच त्या आत्मानंद प्राप्तीचा खराखुरा लाभ आहे. आणि एकदा का आत्मानंद प्राप्ती झाली की अन्य क्षुद्र वस्तूच्या प्राप्तीसाठी सुखासाठी माणसाची धडपड थांबते. म्हणून अमृताची ओढी अमृते चाखली या निरूपणामध्ये आपण म्हटलेलं आहे की आत्मानंद टाकून जो क्षुद्र गोष्टींसाठी रानमाळ भटकतो, तो निश्चितच या जगामध्ये मूर्ख किंवा आत्मघातकी म्हणून ओळखला जातो. आता हे काव्य परत एकदा म्हणतो आणि अमृताची ओढी अमृते चाखली हे निरूपण येथेच थांबवतो. तर ऐका, अमृताची गोडी अमृते चाखली, तव पूजनात भक्तिभाव बरे, मम हृदयात कमल उमले, तव सहवास जीवन सुवास, मन पारिजात सुगंधाची साथ, तव भावे गाता वाचा धन्य होई, नाम कंठी धरिता अलंकृत होई, तव नामे टाळी हाती वाजविता, हातो हात हाती पडे निज स्थिती, समचरण जैसा विटेवरी राही, तैसा पांडुरंग निजांगी मी पाही, दर्शनाचा लोभ नाही आता उरला, कस्तुरीचा लाभ मृगाला लाभला, कस्तुरी मृगाला कस्तुरी भेटली, अमृताची गोडी अमृते चाखली, अमृताची गोडी अमृते चाखली. तर सज्जन श्रोते हो, आपल्यातील आत्मा आणि आत्मा आनंद याची ओढी आपणाला त्या आत्मकृपेने प्राप्त होवो, आणि ती आत्म ओढी आत्मानंद प्राप्त झाला की सहजासहजी आपली जी बाहेरच्या जगातील धडपड आहे, भौतिक गोष्टी मिळवण्यासाठीची कदाचित प्रयत्न करूनही त्या मिळत नाहीत, आणि मिळाल्या तरी भौतिक गोष्टी आणि ते सुख क्षणभंगूर असतं, अशा गोष्टीसाठीची वेगळी धडपड आपली थांबेल आणि खऱ्या अर्थाने आपण आत्मविद म्हणजे आत्मा जाणणारे शहाणे ज्ञानी म्हणून या जगात राहू, आणि तिथपासून आपलं जीवन जे असेल ते अत्यंत क्रांतिकारी पद्धतीचं आणि आपल्या पूर्वीच्या जीवनाच्या तुलनेत आता आमूलाग्र बदल झालेला असं स्वानंदी सुमधुर जीवन असेल, त्याचा लाभ आपणाला हो, असं या निमित्ताने अमृताची ओढी अमृते चाखली या निशिदिनीच्या निरूपणाच्या निमित्ताने आपणा सर्वांना, ज्याला आपण म्हणतो सदिच्छा रूपी, आपल्याबद्दल भावना व्यक्त करतो आणि आजचं हे निरूपण येथेच थांबवतो. धन्यवाद. सुदिन सुप्रभात अस्तु.